वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 व पेपर 2साठी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 6 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी 5 व्हिडिओ आणि 2 प्रश्नपत्रिका आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये तयार केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न या ठिकाणी सिलेक्शन करत आहोत म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये असणार आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहून घ्या मित्रांनो. एकही बोगस प्रश्न आपण अपलोड केलेला नाही किंवा ॲड केलेला नाही, कारण जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत त्याचं संपूर्ण अनालायसिस करून आपण या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्न ॲड करत आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला जवळपास 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो आणि खूप इम्पॉर्टंट हा पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: थॉर्नडाईक, सिगमंड फ्राईड, जॉन बी वॉटसन आणि विल्यम जेम्स. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि एकच शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा, मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत कोणी मांडला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि ऑप्शन जे 2 असेल सिगमंड फ्राईड आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपला राईट आन्सर असणार आहे. 4 ते 5 वेळा हा प्रश्न म्हणजे TETच्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा जे प्रश्न आहे, दुसरा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि माहीत पाहिजे की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे: विल्यम वुंट, विल्यम जोम्स, JB वॉटसन किंवा वुडवर्थ. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हणजे विल्यम वुंट. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. बेसिक प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहोत, म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न म्हणजे टोटली प्रश्न आपण पूर्ण करणार आहोत मित्रांनो. म्हणजे TET पर्यंत जून 2026 पर्यंत टोटली सिलेबस आणि टोटली क्वेश्चन आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. आता तिसरा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की बालमानसशास्त्र म्हणजे काय. आता हे बघा मित्रांनो, लॉजिकली हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि चारही जे ऑप्शन दिलेले आहेत ते कन्फ्यूज करणारे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा प्रश्न आहे की बालमानसशास्त्र म्हणजे काय. ऑप्शन दिलेले आहे: मुलाच्या शारीरिक वाढीचा अभ्यास, मुलाच्या मानसिक वाढीचा अभ्यास, मुलाच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास किंवा मुलाच्या सामाजिक विकासाचा अभ्यास. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. परंतु बालमानसशास्त्र म्हणजे काय, तर मुलाच्या मानसिक वाढीचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र होय. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. आता हा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4 हा प्रश्न परीक्षेत 4 ते 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि प्रत्येक वेळी बदलून हे प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहे. प्रश्न आहे की कंठस्थ ग्रंथीतून हा डॅश डॅश स्त्राव स्त्रवतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि थायरिक्सिन्स या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे. कंठस्थ ग्रंथीतून थायरिक्सिन्स हा स्त्राव स्त्रवतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. 5वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या अवस्थेला टोळीपूर्व वय म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. हे बघा: पूर्व बाल्यावस्था,
ऑप्शन 2 पूर्व शेषावस्था, ऑप्शन 3 पूर्व कुमार अवस्था किंवा पूर्व प्रौढ अवस्था. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. एकच शब्द लक्षात ठेवा की टोळी पूर्व वय कोणते, तर पूर्व बाल्य अवस्था आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, कारण की आमच्या चॅनलमध्ये म्हणजे हिंदी असो, मराठी असो, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र विषयाचे म्हणजे जे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, आणि जे प्रश्न आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही ॲड करतात, म्हणजे जवळपास 20 प्रश्नांसाठी आम्हाला 100 प्रश्नांची ॲनालायसिस किंवा ऑब्झर्वेशन या ठिकाणी करावं लागत आहे. मित्रांनो, 100 पैकी फक्त 20 प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहोत सध्या. म्हणजे पुढे आपण प्रश्न वाढू, आता म्हणजे TETला वेळ आहे, 100 पेक्षा जास्त दिवस बाकी आहे, म्हणून आपण 20-20 प्रश्न म्हणजे बेसिकनुसार घेत आहोत. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे 6वा प्रश्न दिलेला आहे की व्यक्ती व तिच्या भोवतालाचे वातावरण यांच्यातील अंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. आता या ठिकाणी सुद्धा फक्त एकच शब्द लक्षात ठेवा, मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविली जाते. तर हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आसुबेल, लेविन म्हणजे कर्ट लेविन, ध्यानात्मक अध्ययन उपपत्ती, पावलोव, ओके, आणि कोहलर. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेली आहे. ओके, तर हे बघा, मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवली जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. कोहलर म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, सुलतान चिंपांजी तुम्हाला माहीत असेल. ऑप्शन जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. कोहलर या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे तुम्ही पाहू शकतात की विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आता हे बघा, वयोगट 6 ते 12 या ठिकाणी विचारलेला आहे, म्हणजे शेष अवस्था ऑप्शन आपला कट झाला, आणि पोगांड अवस्था सुद्धा या ठिकाणी ऑप्शन नसेल. आपल्याकडे आता 2 ऑप्शन राहिलेले आहे. आणि प्रश्न काय आहे, प्रश्न आहे की विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला डॅश डॅश अवस्था असे म्हणतात. ऑप्शन जे 2 असेल, किशोर अवस्था, बरोबर. ऑप्शन जे 2 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. आता 8वा जे प्रश्न आहे मित्रांनो, म्हणजे जे प्रत्येक प्रश्न आपण ॲड केलेले आहे, हे प्रश्न 3-3, 4-4 वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. रिपीटेड क्वेश्चन आहे. प्रश्न काय आहे बघा, प्रश्न आहे की चित्रकार चित्र रेखाटण्यात इतकं रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे अवधानाचे डॅश डॅश उदाहरण होय. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. तर हे बघा, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतकं रंगून जातो की त्याला कशाचंच भान राहत नाही. हे अवधानाचे अभ्यस्त अवधानाचे उदाहरण आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा. आता पॅडागॉजी टाईपचा हा प्रश्न विचारलेला आहे. आपण रिसेंटली सीटेटची परीक्षा दिलेली आहे आणि सीटेटमध्ये पॅडागॉजी भरपूर विचारली जाते, परंतु TETमध्ये 1-2 प्रश्न फक्त CDPच्या सेक्शनला पॅडागॉजी संदर्भातले विचारले जातात. प्रश्न आहे की विशेष शिक्षणाची गरजा असणारी नाहीत ते सांगा. ओके, आता हे बघा, बौद्धिकदृष्ट्या मागासलेली यांना विशेष शिक्षणाची गरज असते. ओके, उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली मुले जरी असली तरी त्यांना विशेष शिक्षणाची गरज असते. ओके, अध्ययन अक्षमता असलेली म्हणजे डिसेबिलिटी यांना सुद्धा काय आहे मित्रांनो, विशेष शिक्षणाची गरज असते, परंतु अध्ययन क्षमता असलेली मुलांना विशेष शिक्षणाची गरज नसते. म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न दिलेला आहे की इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे किंवा गिजूभाई बधेका. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूभाई बधेका यांनी सुरू केली. म्हणजे ऑप्शन जे आपला D असेल,
पर्याय जे 4 दिलेला आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला म्हणजे 250 व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक विषयाचा सिलेबस या ठिकाणी पूर्ण केला जाणार आहे. म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, जितके प्रश्न आहे ते टोटली प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर या ठिकाणी आणले जाणार आहोत. तर व्हिडिओला म्हणजे फक्त जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो. कारण जर हे व्हिडिओ फक्त मेंबरशिपसाठी आपण अपलोड केले तर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर आत्ताचे जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा, क्योंकि दोस्तों हम आपको यहाँ पर बता रहे हैं कि अगर आप अपनी पहली भाषा हिंदी लेते हैं, दूसरी भाषा मराठी लेते हैं दोस्तों, तो आपका पूरा पेपर, बाकी जो पेपर होता है वो तो कॉमन ही होता है, मराठी में ही पूछा जाता है, लेकिन पासिंग का जो परसेंटेज हमको इस बार जो है दोस्तों वो 50% तक लेकर जाना है. तो मेंबरशिप हासिल कर लेंगे. मैं आपको बता रहा हूँ कि जितने क्वेश्चन यहाँ पर आपके सामने लाए जाएंगे दोस्तों, एक से बढ़कर एक क्वेश्चन क्या है आपके लिए यहाँ पर होने वाले हैं. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. आता 11वा प्रश्न स्टेटमेंट टाइप क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हे ऑप्शन सुद्धा आहे, तुम्ही ऑप्शन पाहून घ्या, नंतर आपण काय प्रश्न पाहू. आता हे बघा, स्टेटमेंट टाइप प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न बघा, प्रश्न काय आहे. प्रश्न अशा प्रकारे आहे की खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेचे योग्य वैशिष्ट्ये कोणती. आता हे बघा मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेचे योग्य वैशिष्ट्ये कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला स्टेटमेंट टाइप हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, बरोबर आहे, ए बरोबर आहे. ओके. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ओके. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन ए बी सी डी चारही ऑप्शन या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. आता 12वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी अध्यापन प्रतिमाना संदर्भात 4 विधाने दिलेली आहे आणि एक विधान असत्य असणार आहे, म्हणजे चुकीचा दिलेला आहे. बाकी 3 विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर हे बघा, ऑप्शन दिलेले आहे. अध्यापन प्रतिमानांमध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती विषयी मार्गदर्शन असते, हे बरोबर आहे. ओके. ऑप्शन 1 बरोबर आहे. अध्यापन प्रतिमानांमध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांताचा अंतर्भाव असलेच असे नाही, हे चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन 2 चुकीचा दिलेला आहे. ऑप्शन 3 काय दिलेला आहे. ऑप्शन 3 बघा काय दिलेला आहे. ऑप्शन 3 दिलेला आहे की अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका तठार नसते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 दिलेला आहे की अध्यापन प्रतिमानांमध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शविले असतात, हे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते चुकीचं असणार आहे, असत्य असणार आहे. म्हणजे बरोबर उत्तर काय असेल तर पर्याय 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न नंबर 13. आता पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरत नाही. या ठिकाणी सुद्धा तशाच प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जर आपल्याला सुधारणा करायची असेल तर त्यासाठी कोणती बाब या ठिकाणी, म्हणजे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी उपयुक्त ठरणार नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे, ओके, हे उपयुक्त असणार आहे, बरोबर. वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. आता हे बघा, फक्त वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ऑप्शन 3 काय दिलेला आहे, गुणदान योजना व नमुना उत्तर सूची यांची सोय करणे बरोबर असेल. आणि उत्तर पत्रिकेवर बारकोडाचा उपयोग करणे हे सुद्धा योग्य असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल की फक्त परीक्षेला महत्त्व देणे, वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे, या ठिकाणी चुकीचं असणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. 14 नंबर प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी फक्त एक विधान बरोबर असणार आहे. म्हणजे व्यक्ती विकासासंदर्भात 4 विधाने दिलेली आहे आणि त्यापैकी योग्य विधान कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा,
विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो चुकीचा आहे. ओके, विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो हे सुद्धा चुकीचे दिलेलं आहे. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. आता हे बघा मित्रांनो, तेच प्रश्न म्हणजे बदलून आलेला आहे. म्हणजे 2013 मध्ये 2017 मध्ये प्रश्न बदलून तेच प्रश्न म्हणजे चेंज करून विचारले गेलेले प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणाऱ्या थायरेक्सिन्स, लक्षात ठेवा थायरेक्सिन संदर्भात आपण यापूर्वी प्रश्न पाहिलेला आहोत. प्रश्न क्रमांक 4, हा स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्त्रवतो? तर हे बघा, थायरेक्सिन्स हा स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्त्रवतो, अशा प्रकारे हाच प्रश्न आहे. कंठग्रंथी, कंठस्थ ग्रंथी. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो हे बघा, तुमच्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपण अपडेट नोट्स या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. मित्रांनो, मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र एक कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे आणि PDF नोट्स आहे. लक्षात ठेवा 399 मध्ये तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. आणि फक्त म्हणजे हिंदीचे जे पेजेस आहे मित्रांनो, कारण तुम्हाला झेरॉक्स करावी लागेल, 90 पेजेस हिंदीचे आहे, 84 पेजेस मराठी आणि 84 पेजेस बाल मानसशास्त्र आणि अपडेट नोट्स आहे. कारण आमचे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, व्हिडिओसोबत आम्ही नोट्स प्रत्येक परीक्षेला अपडेट करत आहोत. म्हणजे जून 2026 साठी आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे आणि टोटली कंटेंट म्हणजे जे परीक्षेमध्ये येणार आहे ते टोटली कंटेंट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. मित्रांनो, 90 मार्कासाठी हे नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे आणि 90 पैकी जवळपास 70 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळाले पाहिजे, अशा प्रकारचे हे नोट्स आहे. आणि बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रासाठी जे नोट्स आहे मित्रांनो, ते फक्त तुम्हाला पाहिजे असेल तर 199. जर वेगवेगळे तुम्ही परचेस केले तर 199 आणि हिंदीचे 219, 618 रुपये होत आहे मित्रांनो. आणि कॉम्बोमध्ये तुम्ही हे परचेस केले तर तुम्हाला फक्त 399 रुपये या ठिकाणी पेड करावा लागेल आणि लगेच तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे जे नोट्स आहे मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे आपण ॲड केलेले आहे. 2 प्रश्नपत्रिका ॲड केलेली आहे, 150 वन लाइनर क्वेश्चन आपण ॲड केलेले आहे मित्रांनो. आणि 2013 ते 2025 परीक्षेमध्ये जे जे प्रश्न विचारले गेलेले आहे त्या म्हणजे टोटली स्पष्टीकरण पण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे परफेक्ट नोट्स असणार आहे. कारण 90 मार्कासाठी हे नोट्स आहे, 30 हिंदी, 30 मराठी आणि 30 बालमानसशास्त्र. 90 पैकी तुम्हाला 70 मार्क कमीत कमी या ठिकाणी मिळाले पाहिजे मित्रांनो. आणि बाकीचे जे विषय आहे म्हणजे गणित, विज्ञान, समाजशास्त्र, त्यासाठी तुम्हाला पुस्तक अभ्यास करावा लागेल. म्हणजे आपले जे 5वी ते 10वीचे जे पुस्तक असतात ते पुस्तक वाचा, कारण नोट्स तयार करणे कठीण आहे. कारण की जर आपण समाजशास्त्र विषयाचे नोट्स तयार केले तर जवळपास 500-600 पेजेस ते होऊन जातात मित्रांनो. म्हणजे PDFच्या स्वरूपात ते पॉसिबल होत नाही. तर हे 3 नोट्स अवेलेबल आहे. 399 फक्त आपण प्राइस ठेवलेली आहे. कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा आणि हे परचेस करून घ्या. परीक्षेला जवळपास 100 पेक्षा जास्त दिवस बाकी आहे मित्रांनो. आणि फिक्स करून घ्या. और हिंदी के नोट्स आपको चाहिए तो हिंदी के नोट्स आपको 219 रुपये में मिल जाएंगे दोस्तों. अपना पासिंग का जो आंकड़ा है यहाँ पर आप फिक्स कर लेंगे, क्योंकि मैं आपको बता रहा हूँ आपको पास होने से कोई यहाँ पर रोक नहीं सकता है दोस्तों. हमारी वॉइस को रिकॉर्ड करके रखेंगे आप, क्योंकि पास करने के बाद ही हम आपको यहाँ पर क्या है दोस्तों दम लेंगे. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न नंबर 16. चलिए पुढचा प्रश्न. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. नाही म्हणजे निगेटिव्ह टाइपमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचून घ्या. ऑप्शन काय दिलेला आहे, स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही, बरोबर आहे. ओके. 2 काय दिलेला आहे, स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात, हे सुद्धा बरोबर आहे. 3 काय दिलेला आहे, स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात, हे चुकीचं दिलेलं आहे. ओके. आणि स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. नियंत्रित नसतात, अनियंत्रित असतात. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न काय आहे बघा. 17वा प्रश्न दिलेला आहे की पूर्व अनुभवांच्या 3 वेळा परीक्षेमध्ये ही व्याख्या विचारली गेलेली आहे. ओके. पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात
जुळवाजुळवू करणे म्हणजे विचार होयो असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर हे बघा, मनातल्या मनात, ओके, म्हणजे मन वारंवार येत आहे. जशा प्रकारे आपला कोणता अलंकार आहे ते अनुप्रास अलंकार, वर्णाची पुनरुक्ती होत आहे, या ठिकाणी शब्दांची पुनरुक्ती होत आहे. मनातल्या मनात म्हणजे मन, ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कारण की मनातल्या मनात म्हणजे मन येत आहे. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची म्हणजे एक आपलं एक हे आहे, एक आपण म्हणजे कशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकतो की पूर्व अनुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होयो असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? तर मन यांनी मांडले. आणि विचार हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे ही व्याख्या परीक्षेत 2-3 वेळा विचारली गेलेली व्याख्या आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न काय आहे बघा. 18वा प्रश्न आहे की अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणती उपपत्तीचा समावेश होत नाही? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत कोणती उपपत्तीचा समावेश होत नाही? तर हे बघा, गेस्टलची जी समकारवादी उपपत्ती आहे याचा समावेश होतो ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये. कोर्ट लेविनची जी क्षेत्रीय उपपत्ती आहे याचा सुद्धा समावेश होतो. टॉलमेनची जी संकेत अध्ययन उपपत्ती आहे याचा सुद्धा समावेश होतो. आणि स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती याचा समावेश होत नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. 19वा प्रश्न काय आहे? सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की अध्ययन वक्रात नवीन कौशल्य संपादन करताना बालकाचा अध्ययन वेग असतो डॅश डॅश असतो, म्हणजे मंद असतो. बरोबर आहे, कारण नवीन कौशल्य जेव्हा आपण संपादन करतो त्यावेळी अध्ययनाचा जे वेग असतो ते मंद असतो. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आणि 20वा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न या ठिकाणी आपण ऍड केलेला आहे. पहा प्रश्न काय आहे. थॉर्नडाईकने डॅश डॅश प्राण्यावर प्रयोग केला. आता हे बघा, थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? मांजर, कुत्रा, वाघ, बकरी, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन 1 मांजर म्हणजे बिल्ली आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे एक असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. आणि महाटेट 2026 साठी मराठीचे जे आपले प्रश्नसंच आहे, क्वेश्चन सेट आहे ते तयार झालेले आहे मित्रांनो. पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका, पेपर 2 साठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. प्राइस आपण 199 रुपये फक्त या ठिकाणी ठेवलेली आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. म्हणजे जी प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली आहे परीक्षा परिषदेतर्फे TETची प्रश्नपत्रिका जशा प्रकारे तयार केली जाते मित्रांनो, तशाच प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे आणि टोटली कॉपी केलेली आहे मित्रांनो. म्हणजे एक परफेक्ट सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. म्हणजे जवळपास तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम प्रश्न अशाच प्रकारच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.